मस्ताननाका येथील टाकवहाड जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज पार पडला। या निरोप समारंभावेळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा रेहाना पटेल, त्यांचे पती सरोवर पटेल, शिक्षणप्रेमी संजय जाधव, अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते, आशा वर्कर संध्या गणेशकर, शाळेतील शिक्षिका सोनाली शेळके, सुवर्णा देशमुख तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। तसेच यावेळी नांदगाव शाळेच्या शिक्षिका आरिफा सौदागर यांनी सुद्धा यावेळी भेट दिली होती। तर महत्त्वाचं म्हणजे या निरोप समारंभावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच दानशूर व्यक्ती अशी ओळख असलेले अनिल साळुंखे यांनी इयत्ता 4थीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक हाताची घडी म्हणून भेट दिली। विद्यार्थ्यांना ती घडी भेट मिळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। आज 8 एप्रिल रोजी मंगळवारी इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम टाकवहाड या शाळेत आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा लज्जतदार चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला। तशी जेवणाची सोय शिक्षिका सुवर्णा देशमुख, सोनाली शेळके तसेच शाळेतील जेवण बनविणाऱ्या कुसुम व निर्मला या दोन्ही महिला आणि पालक वर्ग यांनी एकत्र मिळून जेवणाची सोय केली होती। तर आपल्या शाळेतील 4थीचे विद्यार्थी आता 5वीत दुसऱ्या शाळेत जाणार असल्याने यावेळी या 4थीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षिका सुवर्णा देशमुख यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या शाळेतील मुख्याध्यापिका सोनाली शेळके, उपसरपंच रेहाना पटेल आणि शिक्षणप्रेमी संजय जाधव यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही इयत्ता 4थीला निरोप देत आहोत। आम्ही आमच्या शिक्षकांचे आणि सहकाऱ्यांचे खूप आभारी आहोत। त्यांनी आम्हाला खूप काही शिकवले। आम्ही येथे खूप मज्जा केली आणि खूप काही शिकलो। आम्ही भविष्यातही चांगले काम करू आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करू, असे काही विद्यार्थिनींनी यावेळी बोलताना सांगितले। तर निरोप समारंभ म्हणजे खरं तर एक भावनिक प्रसंग। त्यामुळे या निरोप समारंभाच्या वेळी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना निरोप देताना सुवर्णा देशमुख यांना गहीवरून आले होते। अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, अशी ही 4थीची मुले। तर या शाळेच्या स्मृती त्यांच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन पहाट घेऊन येणार आहे, असे यावेळी सुवर्णा देशमुख यांनी बोलताना सांगितले व विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांनी शुभेच्छा दिल्या। एकंदरीत हे विद्यार्थी आपल्या शाळेतून जाणार याचं जितकं त्यांना दुःख होत होते, तितकंच त्यांना आनंद सुद्धा होता की माझे विद्यार्थी पुढे अजून चांगले शिक्षण घेऊन भविष्यात एक चांगले व्यक्तिमत्व निर्माण करतील। त्यामुळे हा कार्यक्रम कौतुकास्पद आणि आठवणींनी भरलेला होता, असं चित्र यावेळी दिसून आले।